घेतलेला आहे। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून नागपुरात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू होतं। जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करण्यात येत होती। टीका सरकारकडून करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं। करोडो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, त्यांनी लाठ्या खाल्ल्यात, शिव्या खाल्ल्यात, पोलिसांचा एकूणच दादागिरी सहन केली। हे निश्चित भारतासाठी धोकादायक आहे आणि म्हणून पुणे शहर काँग्रेस या तिघांचा राजीनामा या ठिकाणी मागत आहे। त्यांच्या प्रवक्त्यांसोबत बोलणं झालेलं आहे, योग्यरित्या चर्चा चालू आहे, पण काँग्रेस यामधलं राजकारण करते असं बिलकुल नाही। असं आहे, नरेंद्र मोदी सरकारची नियत साफ नाही। राजीनामा चर्चा कधी होऊ शकते, ज्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होऊ शकतो। धर्मेंद्र प्रधान रोज हसत या ठिकाणी सभागृहात येतात, सभागृहाच्या बाहेर पडतात। याचाच अर्थ हे या सगळ्या विद्यार्थ्यांची चेष्टा करतायत। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या पालकांची चेष्टा करतात, असा आमचा थेट आरोप आहे। आंदोलन करायला किंवा जंतर मंतरवर जायला उशीर झाला असं वाटत नाही? बिलकुल नाही। या ठिकाणी ते विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी पार्टिसिपेट होऊन त्याला पार्टीचा कलर द्यायचा नव्हता। ज्यावेळेस विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यावेळेस या देशातला प्रमुख पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो। आम्ही म्हणजे राहुलजी गांधी मागच्या 2 महिन्यापासून देशात नागपुरातील ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत होतं। जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून सुरू होती, अशात पोलिसांनी आता काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। याची ही थेट दृश्य दिसतायत। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, मुख्य नेते हे जमलेले आहेत। नहीं हटा पा रहे, कहीं ऐसा तो नहीं कि मंत्री के पास वो छुपे राज हों, अगर दबाव बने, कहीं ऐसा दबाव बने और अपनी जान बचाने के लिए कहीं वो राज न खुल जाएं, कहीं कारण ये तो नहीं है। आखिर हम मंत्री को हटाने में क्या जाता है सरकार का? और छात्रों की मांग सरकार अभी तक नहीं मानी है। छात्रों से अभी तक, युवाओं से अभी तक सरकार ने कोई बातचीत नहीं की है। काले कपड़े का मतलब है विरोध करना। और पुन्हा एकदा नागपूरची ही दृश्य अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही जोरदार घोषणाबाजी काँग्रेसकडून करण्यात येते। दुसरीकडे संसद भवन परिसरातही आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत नागपूरच्या आंदोलनासंदर्भात। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, नागपुरात जोरदार आंदोलन सुरू झालंय काँग्रेसचं आणि आता पोलीस पोहोचलेले आहे, आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय। नक्कीच लोकभवन समोर जे आहे काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे आणि आक्रमक हा आंदोलन आपण बघू शकता की कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस आतमध्ये घेत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन जे आहेत ते आंदोलक जे आहेत ते केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे। अत्यंत आक्रमक हा आंदोलन झालेलं आहे आणि रिमझिम पाऊस सुद्धा पडत आहे। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एका अर्थाने जर बघितलं असेल तर हे आंदोलनात जे आहे ते आक्रमक घेतलं आपण बघू शकतो। अनेक काँग्रेसच्या कार्यकर्ते आहेत। कुंदा राऊत आपल्यासोबत आहेत। कुंदा राऊत, काही काय सांगशील? आक्रमक आंदोलन झालं, काय सांगशील? आम्ही शांततेने या ठिकाणी नारे लावत होतो। पोलीस लोक जबरदस्तीने आमच्या कार्यकर्त्यांना पोलीसच्या गाडीत ओढू टाकत आहे। आम्ही पहिलेच पोलीसवाल्यांना सांगितलं की शांततेने लोकशाहीच्या मार्गावर आम्ही ते निषेध करण्यासाठी आलो। आम्ही पोलिसांचा, सरकारचा निषेध करतोय। काय सांगाल, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्या समर्थनाला उतरलेले आहेत, आता तुम्हाला पोलीस आतमध्ये या देशात संविधानाची पायमल्ली झालेली आहे आणि भारताच्या इतिहासातील हा काळा 20 जुलै हा काळा दिवस आहे। युवांवर आणि विद्यार्थ्यांवर ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला, अश्रुकांड्या फेकल्या गेल्या आणि मुलींना असॉल्ट केल्या गेलं, भारत देश कधी माफ करणार नाही आणि हजारो लोक रस्त्यावर उतरून या सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही। इन्कलाब! क्या बताओगे आंदोलन? बेसिकली काय आहे की भारतामध्ये जे आपण म्हणतो की संविधान खतरे में, पण आम्हाला असं वाटतं की भारतामध्ये संविधान हे खत्म आहे। कारण की सरकारचं प्रथम कर्तव्य हे आहे लोकशाहीमध्ये की जर एखादे नागरिक जर सरकारच्या याच्यात जर त्यांचा मतभेद असेल तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण इथे मात्र दडपशाही चालू आहे। त्यामुळे आम्हाला आक्रमक जे आहे ते आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी एकवटलेले आहेत। युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि एकूणच जर बघितलं असेल तर कार्यकर्त्यांना जे आहेत ते आता पोलिसांकडून जे आहे ते त्यांना पकडत आहेत आणि एकूणच जे आहे त्यांना या ठिकाणी जे आहे ते दडपण्याचा एका अर्थाने प्रयत्न जे काँग्रेसकडून या आंदोलनाला पाहायला मिळत आहे।
अगदी तेजस, आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येते, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भातील अधिक अपडेट वेळोवेळी मी तुमच्याकडून घेत राहणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अपनी आंखों से देखा है, शायद जिस व्यक्ति के अंदर भी जरा भी संवेदनाएं होंगी, जिस व्यक्ति के दिल में बच्चों के लिए दर्द होगा, उसके लिए असहनीय दर्द था परसों का दिन, काला दिन था दिल्ली की सड़कों पे परसों का दिन। बीजेपी के लोग बेबुनियाद बातें करके नरेंद्र मोदी और गृहमंत्री का इस्तीफा चाहिए। जिस तरीके से दिल्ली में छात्रों को, युवाओं को पीटा गया है, बर्बरता के साथ, अंग्रेजों से भी खराब पुलिस है ये पुलिस की वर्दी में कुछ भारतीय जनता पार्टी के गुंडे हैं, जो जिस तरीके का व्यवहार हो रहा है आप देखिए। तर केवळ दिल्लीतीलच नाही तर राज्यभरातील, देशभरातील विविध दृश्य या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची समोर येत आहेत। ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी ही आंदोलनं केली जात आहेत। जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आता विरोधक एकवटलेले दिसत आहेत। तिकडे संसद भवन परिसरात विरोधकांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केलेला आहे। विरोधकांच्या अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, ज्यामध्ये या आंदोलनाला आपण उघड पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राज्यभरातले काँग्रेसचे, उद्धव ठाकरे गटाचे, त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत। नागपुरात, पुण्यात तीव्र आंदोलन सुरू आहे। नागपुरात काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आता जोर धरू लागलेली आहे। पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक आणखी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। हातात संविधानाची पुस्तकं घेण्यात आलेली आहे। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन घोषणाबाजी केली जाते, निदर्शनं केली जात आहेत। पहिली दृश्य आपण पाहिली गुजरातमधली, नागपूरमधली, तर ही दुसरी दृश्य आहे गुजरातमधून। केवळ महाराष्ट्रातच नाही, दिल्लीतच नाही, तर देशभरात अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे पाठिंब्यासाठी आंदोलनं केली जात आहेत। राहुल जी के साथ घिसट हो गया, आज उसके कारण हम सब इधर आए हैं और धरने पे बैठे। जब तक छात्रों को न्याय मिलेगा तब तक हम लोग राहुल जी के साथ हैं।